टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। लोकसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। तर यंदाच्या वर्षी सर्वाधिक ऊन असल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे प्रयत्न असणार आहेत। पण निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि 40% जास्त दिव्यांग असलेल्या नागरिकांसाठी यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत घरून मतदान करण्याची सुविधा दिली। त्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 89 वय आणि मतदान केंद्रावर त्यांना जाणे शक्य नसल्यानं त्या घरूनच मतदान करणार आहेत। यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घरूनच मतदान करणार आहेत। त्यासाठी आवश्यक 12D फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाला। तर 13 मे या मतदान दिवसाच्या पूर्वसंध्येला 12 मे रोजी निवडणूक अधिकारी घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचं मतदान करून घेणार आहेत। या मतदानाचे चित्रीकरण होणार असून त्यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या